जी.आर संदर्भातला संभ्रम दूर करा, नाहीतर राज्यामध्ये अराजकता माजू शकते, राज्यामध्ये तणावही निर्माण होऊ शकतो, असं भुजबळ यांनी म्हटलंय। कालच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये याबाबत पत्र दिलंय, असंही भुजबळांनी म्हटलं। अराजकता माजू शकते, असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। राज्यामध्ये तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो, असं भुजबळ म्हणाले। शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही। आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा, अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे। हे पत्र आम्ही काल त्यांना दिलेलं आहे। तर कालच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये पत्र दिल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। तर नातेवाईक शब्दांऐवजी नातेसंबंध असा शब्द जी.आर मध्ये वापरण्यात आल्याचं भुजबळांनी म्हटलं। कुळ शब्दाची कोणतीही व्याख्या सांगितलेली नाही, तर जी.आर संदर्भातला संभ्रम दूर करा, नाहीतर राज्यामध्ये अराजकता माजू शकते, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर राज्यामध्ये तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतो, असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। कालच्या ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये या संदर्भातलं पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचं भुजबळ म्हणाले। सरकारनं जी.आर मध्ये नातेसंबंध हा शब्द वापरलेला आहे, असं भुजबळ म्हणाले। नातेवाईक शब्दाऐवजी नातेसंबंध हा शब्द वापरण्यात आल्यामुळे संभ्रम आहे, असं देखील भुजबळ म्हणाले आहे। कुळ या शब्दाची कोणतीही व्याख्या सांगितलेली नाही, असंही भुजबळ म्हणाले। तर जी.आर मध्ये काही गोष्टींवर स्पष्टता यायला हवी, असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही। बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे।